सन्मान केला जातो. त्यानंतर युवा उद्योजक सुमित शेठ पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया. मी निमेश दादांनाच विनंती करतो, आपला शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे युवा उद्योजक सुमित शेठ पाटील यांचा. दानशूर व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि खरं तर समाजसेवेमध्ये देखील ते नेहमीच पुढे असतात, असे सुमित शेठ पाटील यांचा सन्मान आपण करूया. दोन्ही टीम्स ही पहिली आणि शेवटची सूचना, 12th मॅन कंपल्सरी आहे. पहिला बॉल पडण्याआधी 12th मॅन जर नसला तर डायरेक्टली 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. बघा, होम टीम असली तरी सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येकी टीमसाठी सेम आहेत. सामन्याला होईल सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. थँक्यू सो मच विशाल पाटील. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. उपसरपंच चषक 2026 क्रिकेट टुर्नामेंट आपण एन्जॉय करतो. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील लास्ट मॅच. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला रिग्नेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. रेग्युलेशन 11 इन ऍक्शन. यशराज सोबत राहुल तरे. पहिला बॉल कोळीचा हवेत खेळले जरूर, मिस टायमिंग. डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर पोहोचलाय. सोपा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. झेल ड्रॉप होत असताना पाहतो आपण यशराज अप्रतिम खेळाडू आहेत कोपरचे. मात्र रिग्नेश 11 टीम कडे खेळत असतात. 2 धावा मिळतील पहिल्या बॉलवरती. षटकातील पुढील चेंडू कोळी. रिवर्स करण्याचा प्रयत्न जरूर, पुन्हा विकेट किपर बीट झालेले आहेत. 22 अंपायर्स आपल्यापर्यंत आलेला आहे. 2 धावेची पेनल्टी असणार आहे होमसाईड दाबा टीमला. त्याचं कारण त्यांनाही माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. त्यांचा जो 12th मॅन आहे त्याच्याकडे ड्रेस कोड अवेलेबल नाहीये. आपण मागची जी मॅच खेळली त्याच्यामध्ये दोन्ही टीमला 3-3 बॉलची पेनल्टी दिली होती. तो सामना 4 ओव्हर 3 चेंडूंचा झाला होता. आणि इकडे बघतो आपण पेनल्टी लागतीये 2 धावेची होमसाईड दाबा. नेक्स्ट बॉल ओद विकेट. तरेकरिता फक्त दिशा दिली, फ्लिकचा फटका. रन चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. थँक्यू डीजे. तरेच्या बॅटमधून पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती. नेक्स्ट बॉल ओद विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका. चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच शॉट मिडॉनला.
त्याचबरोबर मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 8. 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 5-5 ओव्हरची ही देखील आपल्याला मॅच पाहायला मिळेल. फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आहे. पुढील चेंडू मोठा आहे जे आउटसाइड एज पाहायला मिळाला. चेंडू पुन्हा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फील्ड होत असताना तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झालं 1 न पुढं. धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. षटक क्रमांक पहिलं P1चं पहिला दिवस उपसरपंच चषकाचा पाहतो आपण. प्रतापजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट टुर्नामेंट. षटकातील पुढील चेंडू ओद विकेटना ऑन साईडला खिसून मारलाय. डीप मध्ये फिल्डर भरपूर स्क्वेअर आहेत. पोहोचेपर्यंत मात्र चेंडू पोहोचलाय स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. बॉलर कोण आहे? पार्थ नाईक आलेत सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या वर्षाखेरीज चांगली आपल्याला सुरुवात पाहायला मिळते विघ्नेश 11 टीमच्या माध्यमातून. 13 धावा आहेत बिनगडी बाद. यशराज सोबत राहुल तरे. नाईक आलेत दुसऱ्या षटकामध्ये P2च्या. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुरू याच्या अगोदरही केला होता यशराजनं. आताही आपल्याला पाहायला मिळाला. मात्र पुण्याचा डॉट बॉल येत असताना पुढील चेंडू फुल टॉस होता. फटका हवेत खेळलेत मसामिंगे. डाऊन द बॉल. फिल्डर पोहोचला आहे. अजून एक संधी. ठरलं ओमसाई टीमच्या माध्यमातून जे खेळाडू येतात की यशराजचा झेल आम्ही एवढ्या इझिली लवकर पकडणार नाहीये. त्याच्या माध्यमातून अजून काही मोठे फटके येतील. मात्र वेळ निघून गेल्याच्या नंतर अशा काही गोष्टी होत असतात. दुसरा झेल ड्रॉप झालेला यशराजचा. 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 15 धावा आहेत धावा पलकावरती. पुढील चेंडू घेऊन तयार. पुन्हा एकदा बॉलर नाईक. ड्राईव्ह केलाय. कडक शॉट. फिल्डिंग देखील तेवढी सुंदर पाहायला मिळाली. फटका कडक. फिल्डिंग देखील कडक होती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत मी ते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा आहेत धावा पलकावरती. षटक क्रमांक दुसरा सध्या तरी आपण पाहतोय या डावातील. फटका प्रतिमे. क्लासिकल शॉट. जबरदस्त फटका. चेंडू अस्त्र कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. तऱ्याच्या वाटमधून चौकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाईल पुढं. स्कोर बोर्ड 2-2. चला चेंडू पोचवा प्लीज मैदानामध्ये. आला चला मॅच बॉल आला रिटर्न. थँक्यू सो मच ऑडियन्स. नेक्स्ट बॉल. पुन्हा शफल झाले बॅटर जरूर. मग चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. लगबाचा इशारा अंपायरचा आपला पर्यंत आलाय.
धावा मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर बोर्ड 23 वरती आहे धावफलक. पहिल्या इनिंगचा केस सुरू आहे. षटकातील पुढचा चेंडू समोर व्ही शेप मध्ये फटका. डीप मध्ये पुन्हा फिल्डर ऍक्शन मध्ये स्क्रीनच्या दिशेने चांगली फिल्डिंग. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत धावीत मी ते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जर 1 न पुढे. स्कोर बोर्ड 24 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चला वेळ थोडा कमी घ्या प्लीज. यज्ञेश कोई. यज्ञेशला सेकंड स्पेल मध्ये कंटिन्यू केले तुमचा धाबाना. 2 वर्ष अखेरीस एकूण धावा पाहतो आपण 1200 सरासरी 24 झालेल्या बिनगडी बाद. दोनदा संधी आली होती यशराजला बाद करण्याची. त्या दोन्ही वेळेस जेल ड्रॉप झाल्या. राईट टाइम ओव्हर द विकेटने बॉलिंग करते अंपायरचा देखील आउट कॉल. बॅटर यशराज पर्यंत पोहोचला असावाच. कोई कंटिन्यू करत असताना सेकंड स्पेल. यशराज समोर समोर चीप केलाय. डीप मध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर येत उचलून फेक करेपर्यंत थोडंसं बघतो आपण तिकडं कॅज्युअल एफर्ट पाहायला मिळाला. थोडासा वेळ घेतला तिकडे पाहतो आपण फिल्डर त्याचंच कारण. 2 धावा इकडनं कंप्लीट झालेल्या. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल. बट स्कोर बोर्ड 26 धावा. धावा बलकावरती चांगली बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. यशराज आणि राहुल तरेची. नेक्स्ट बॉल कोई. फुल टॉस आहे. फटका जबरदस्त टोळवलाय. मिड विकेटला पाठवल्या बॉन्डलांच्या बाहेरला सिक्सर यशराजच्या बॅटमधून. अशा पद्धतीने जर आपण इकडनं बॉलिंग केलं तुम्हाला चेंडू तर बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. अजून एक रडार मध्ये होता. यावेळेस डीप मध्ये फिल्डर आता सुखी होणार नाहीये. फायनली बायरिशला ऑनला झेल पकडला. यशराज मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना रन्स आहेत 32 ला 1. रिग्नेश 11 बॅटिंग करत असताना मॅच मध्ये.
धावा पलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल मस्त आमेंगे डाऊन द बॉल. विकेट किपर तिथं पोहोचलाय. मेल विकेट ओमला. फलंदाज बा 40 वरती अजून एकदा कलागत असणार इग्नेश 11 या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा कमबॅक असणार ओमसाई दाबा खेळाडू बाद. अजून एक विकेट मिळाली. यस इज आहे. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 4-0. फ्लाय स्कोरबोर्ड 4-4. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल 45. मोठा एजे चेंडू विकेट किपरच्या हातामध्येच आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. चांगली वापसी लास्ट ओव्हर मध्ये खास करून.
चांगला चेंडू, विकेट किपर बीट, रनआउटची शक्यता, फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल. आखो टपाचा पूल करतो चेंडू, विकेट किपरच्या पाठी चाललाय. तिकडं चांगले फिल्डिंग, जरूर चेंडू साफ केलेला, अन्यथा कदाचित हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळाला असता. सिंगल धावीत मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 46 झालेला आहे आणि आय थिंक अजूनही या इनिंग मधील काही चेंडू बघूया किती शिल्लक आहेत. लास्ट ओव्हर मधील लास्ट बॉल आहे. टार्गेट सेट बॉल, बघूया किती नंबर येतोय. सिंगल डबल की 4 आणि आय थिंक हा डॉट असावा की अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल रिव्ह नसणारे, याकरिता रिव्ह नसणारे, फक्त बिमर. चला प्लीज मॅच आपण ऑन करा, प्लीज प्लीज. ओमसाई दाबा. नाही नसणार बिमर साठी हाय फक्त, बाकी अजिबात नाही. जरी कॅमेरा आपल्याकडे अवेलेबल असले पण तसं नसणारच आहे. मस्त आमिंग आहे, जेलची शक्यता. तिकडे फिल्डर पोहोचलाय, करा फिल्डिंग, रन्स अजून का मिळतील आणि आलाय. फायनली शेवटच्या बॉलवरती आलेला बघतो आपण हा 4. पहिला डाव इकडनं संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत हा विघ्नेश 11 टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती बरोबर 51 झालेल्या आहेत. या मॅच मध्ये कराच्यात 52. मैकेश्वर मैक्या आहे ना, पाणी देऊ का? पाणी, ज्यूस, एनर्जी ड्रिंक, मग काय पाहिजे? बटवायझर देऊ का मग?
हॅलो. कृत पाटील सुपरमॅन इन गुंदवली यांचं आगमन. चला आपण लगेचच वेळ न घेता मॅच ऑन करायचे. विघ्नेश 11 अंपास मेकेश्वर. यस, राहुल तरे बॉलिंग मागमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि स्टार्टिंग एंडला ओम सोबत आले दर्पण. अंपायरचा ग्रीन सिग्नल. तरेच्या हातामध्ये चेंडू. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल पासून आक्रमणाला सुरुवात. डाऊन द बॉल. फिल्डरचा प्रयत्न. मध्ये चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅटेड सिक्सर. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 स्कोर बोर्ड एकूण पाहतो आपण जाऊन पोहोचलेला आहे 8 या आकड्यावरती धाव लगे 8 धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला आहे. टार्गेट या मॅच मध्ये एकूण पाहतो आपण विजयाकरिता कराच्यात 52. ओमसाई दाबाला. नेक्स्ट बॉल. चांगला शॉट आहे. बॅक टू द बॉलर. व्ही शेप मध्ये खेळले. थोडीशी दुखापत असावी. क्रॅकिंग शॉट होता. 70-70 चेंडू यूज होत आहेत आणि फटका काय खेळले होते अप्रतिम. फॉलो थ्रू मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग तरीची पाहायला मिळाली. धाव मिळणार नाही तसं डॉट बॉल. सिक्सरनं सुरुवात केली त्याच्यानंतरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय राहुल तरेच्या माध्यमातून. जबरदस्त आणि चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल. ओव्हर द विकेट न समोर उमेद मस्तामिंगे. जेलची शक्यता. यशराज डाऊन द बॉल. सेकंड नक्की बघतो आपण ऍडम मध्ये झेल पकडलेला आहे आणि फायनली ओम मैदानाच्या बाहेर पहिल्या धक्का लागत असताना ओम सैद आबाला मॅच मध्ये रन्स येत एकूण 10 बॉल कधी पाहतोय आपण एकूण 8 ला 1 ओम बाद. रोहन आलेत. पहिलाच बॉल ते खेळलेत. मिस्सामिंगे डाऊन द बॉल. तिथं फिल्डरही पोहोचलाय. चूक होणार नाहीये. रोहन जसा आला तसा चालला मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक. दुसरा धक्का ओम सैद आबाला. यस
चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. चला प्लीज वेळ कमी घ्या. बिल्डिंग सेट करा. यशराज तुला जायचंय ना? आवर ना आता लवकर. मग कॅन्सल केलं जायचं. नवीन बॅटर मानस पाडेल. कृणाल यशराज चाललं वाटतं. तरी पण गेलं वाटतं. तरी पण गेला. चला 12 मॅन धावत या. चला कानवलचे कॅप्टन आपण रिपोर्ट करायचंय. चला प्लीज यशराज थोडा वेळ कमी घ्या. अरे प्लीज. बॉलिंग मार्क दी बॉलर कृणाल. वेळ बराच चालला हो. यशराज सेकंड वॉर्निंग जर अंपायर असेल तर मी तुम्हाला पेनल्टी देऊ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर. मग अंपायर सांगतात एक्झॅक्ट काय झालं. बंद करायला साईडला खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. धावीत एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. धावफलक 9 या आकड्यावरती आहे. सुरुवात सिक्सरनं केली होती ओमनं. त्याच्यानंतरचा आपण कमबॅक पाहतोय रिग्नेश 11चा मॅच मध्ये. सुपर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू समोर क्रॅकिंग शॉट आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. चूक होणार नाहीये. साइड स्क्रीनला फलंदाज बाद. कीच जाताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर वेत्तरे न्यूमानी नवीन बॅटर. मग वेळ बराच चाललेला आहे. थोडस कार्य करा. रिग्नेश 11 षटकातील पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. समोर तेवढीच चांगली फिल्डिंग देखील. सेकंड धाव कदाचित होऊ शकली असती जर पहिल्या कॉलमध्ये आले असते तर बॅटर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल. पुढे स्कोरबोर्ड 10 वरती आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 सुरू झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली होती राहुल तरनं. 2 विकेट घेतल्या होत्या.
नेक्स्ट बॉल ओद विकेट ना चांगला चेंडू आहे फुलर लाईनचा विकेट किपर देखील बीट झालेले आहेत दावीतनं एक सिंगल मेल चेंडूने बॅटचा संपर्क होता आय थिंक एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे धावपलक 11 वरती नेक्स्ट बॉल कृणाल हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर एक्स्ट्राच्या मदतीनं नेक्स्ट बॉल मस्त आमेंगे जेलची शक्यता फलंदाज बाद अठरा बॉल मध्ये अजूनही 40 धावा करायच्यात 12 बॉल मध्ये 12 केले तुमचा धाबान या मॅच मध्ये आतापर्यंत हे संपार वॉर्निंग येते बघा पुन्हा एकदा सेकंड वॉर्निंग येते बराचसा वेळ चाललेला आहे यशराज गणेश आलेत बॉलिंग मार्क वरती अजय अजून एक फलंदाज बाद थँक्यू सो मच नेक्स्ट बॉल समोर स्लाइस केलाय फटका चांगला आहे रन देखील चांगला मिळतील फिल्डरला बीट करा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅटेड शॉट सिक्सर संख्या आपल्याला 18 वरती पाहायला मिळेल पहिलाच बॉल वरती सिक्सर आला होता सेकंड इनिंगच्या
30 धावेची अजूनही गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. पंधरा चेंडू अजूनही 30 धावेची गरज आहे. राहुलच्या बॅटमधून झाला एक मोठा फटका. समोर ड्राईव्ह करत असताना चेंडू इनफिल्डच्या थोडासा बाहेर पॉइंटला. तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. धाव फलक 19 वरती आहे. धावा 23 आहे. थोडस करेक्शन जो आहे तो आपण करतोय. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. येत असताना डॉट बॉल. आता भाव्याला दिसणार नाही आता स्कोर बोर्ड. भाव्या लागला मेनला. यावेळेचा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर डीप असे चांगला आहे. मिळतील चेंडू अस्त्रागावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. डीजे कम ऑन. जरूर जरूर डीन्स ब्रेक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. थांबा आता नाही पाणी वगैरे पिऊ द्या. रन्स अजून पाहिजेत. 12 बॉल मध्ये येण्याकरिता जिंकण्याकरिता 25 ची गरज आहे. 12 बॉल 25. यस डीजे. दोन धावेची पेनल्टी आय थिंक ऍड झालेलीच नाहीये स्कोर मध्ये देखील. टार्गेट मध्ये आपण 2 धावा ऍड करूया. चोपन्नचं टार्गेट आणि आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि करायचे 27. 12 चेंडू 27 ची गरज. यावेळेचा फटका प्रतिमे डीप मध्ये फिल्डर देखील पोहोचले. चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अप्रतिम झेल फलंदाज फेल. सिक्सर.
अच्छा, त्यांचा डावडीचा लाईन चेक करूया आपण सर. आपल्याकडे कॅमेरा आहे, बघूया होतंय का, प्रयत्न करू आपण. बाद आहेत फलंदाज. 11 चेंडू अजूनही 27 धावेची गरज आहे. नवीन बाठरा मैदानाच्या आतमध्ये यज्ञेश शाळेत 11 चेंडू 27 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. विजय कदम सैदाबाला कमी गतीने चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. सुपर बॉलिंग कृणालला कंटिन्यू केलेलं आहे सेकंड स्पेल मध्ये. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते आणि आता 27 ची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑल इज वेल सध्या तरी पाहतो आपण या मॅच मध्ये. विघ्नेश 11 उमसे दाबेच्या अगेन्स्ट खेळत असताना षटकातील पुढचा चेंडू मस्त आमिंग आहे. राऊंड बॉल. तिकडे फिल्डर आहेत, पॉइंट लगा बसले. अजून एक फलंदाज बाद. कमॉन डीजे. जायचंय बाहेर तिकडे पनवेलला. नवीन बाटा जिद्ने शर्यत मैदानाच्या मध्ये खेळण्याकरिता सुरुवात सिक्सर ने केली ओमने. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये धावा सहजरित्या चेस होतील की काय. त्याच्यानंतर केलेला कमबॅक आपण पाहतोय. विघ्नेश 11चा मॅच मध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 27 ची गरज आहे विजयाकरिता. हा बरोबर होईल का. तिकडे डोंगरी मस्त. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट ना. ऑन ड्रायचा फटका. लॉंगर मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. 10 विकेटनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. सिंगल डबलला काम जमणार नाही. हे मोठे फटके खेळावेच लागतील या मॅच मध्ये. अजूनही करायचे आहेत बघतो आपण. 26 येणारा चेंडू शिल्लक आहेत 8. चिराग मला ठेवले शेवटी. आवेचा अजून एक चांगला चेंडू आला. डॉट बॉल. आवेचा फटका अप्रतिम खेळलेत आणि फायनली मोठा फटका आलाय. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फायनली तो आलाय. हा द्या तो बॉल. 6 चेंडू शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये अजूनही 20 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. विजय कदम सैदाबाला वाऱ्याचा प्रचंड आणि विरुद्ध दिशेने हा फटका खेळलेत. खरं तर कौतुक बॅटरचा. जबरदस्त शॉट खेळले
नवीन बॅटर जितू आलेत. माफ करा, बॉलिंग मागवते आपल्याला. तू पाहायला मिळतील जितेंद्र साखेंग गेलायत. प्रणयनं जो जबरदस्त हल्ला गेला होता मागच्या बॉलवरती. पाचच्या बॅट मधून आला होता सिक्सर लास्ट बॉल वरती. खराब होता चेंडू, फक्त दिशा दिलेली डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग, गुड स्टॉप. बीमर साठी जरूर आहे, आपण चेक करूया. बीमर साठी असणारच आहे. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा असणारे DRS. तिसरे पंच सचिनजी या कॉम बॉक्स मध्ये प्लीज. चला फेर आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजय करता करायचे. त्या मॅच मध्ये 19 धावा करायचे. ओमसाई दाबाला विजय करिता 2 मोठे फटके जर आले तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. पहिला होता फुल टॉस मध्ये साकेंगेला, तेव्हा नव्हता हा बॅटर. यावेळेचा फटका पदेम खेळ आहे. डीप मध्ये फायनल येत फिल्डर झेलची शक्यता. चूक होणार नाहीये फलंदाज बाद. आदित्य नवीन बॅटर्स. मार घ्यायची कामं करू नकोस तू. मार घ्यायची कामं करू नको. चांगला होता चेंडू समोर ड्राय करत असताना. तेवढी चांगली फिल्डिंग देखील डावीकडनं. एक सिंगल मेल. चला पुढच्या मॅचचा टॉस आपण करू. विनिंग मॅच असणारे NK स्पोर्ट्स. चला आपण रिपोर्ट करावा. टॉस करिता 4th ओव्हरची मॅच असेल. फटका जबरदस्त होता मात्र तिथे फिल्डर देखील उपस्थित आहेत. लॉंग ऑनला चूक होणार नाही फलंदाज बाद. NK स्पोर्ट्स कांदवलचे कॅप्टन त्वरित रिपोर्ट करा प्लीज. टॉस करिता एक प्लेअर गेला असला कारणाला लाऊड झालेला आय थिंक संघ ओमसाई दाबा. आणि हा सामना जिंकला रिग्नेश 11 अभिनंदन. रिग्नेश 11 अँड ऑल टीम. यशराज पाटील आणि अमाचा मानदमाच असणारे ज्यांना प्रतिम बॅटिंग केलेली आहे पहिल्या डावामध्ये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल तरे ज्यानं 15 केल्या, 2 विकेट घेतल्या. यशराजनी पण केल्या होत्या 15, त्यानं बॉलिंग केलेली नाहीये. तर राहुल तरेने बॉलिंग खूप चांगली केली, त्यानं 2 विकेटी घेतलेल्या आहेत. टॉसचं बॉलर खेळाडू राहुल तरे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर असणार आहे. आणि चला आपण लगेचच पुढच्या मॅचचा टॉस करतोय. हर्ष पाटील आणि आकाश पाटील, हर्ष चौधरी आणि रोहित चौधरी. अजून कोणी राहिलाय का? ओके चल ना आता.